काय सुद्धा विकास झाला नाही. काय सुद्धा नुसता बोर्ड लावायचा आणि नारळ फोडायचं. काय 2 एक्सपायर झाले, 1 जखमी झाले. आता विकास बघून होणार आहे. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईममध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. आपण विविध मतदारसंघामध्ये फिरत असताना आज आपण जतमध्ये आलेलो आहोत आणि जतमधील जो विकास आहे तो इथले स्थानिक आमदार विक्रम सावंतांनी किती विकास केला आहे हे तुम्हाला दाखवतो. या हा रस्ता आहे तो जतवरून येणार आहे, पुढे बिळूर या ठिकाणी जाणारा हा जो रस्ता आहे, या रस्त्याची अवस्था बघा. विकासाच्या गप्पा मारणारे इथले आमदार ह्या विकास करण्यामध्ये खरंच सक्षम ठरलेले आहेत का, खरंच त्यांचं निर्णायक ठरलेले आहेत का. हे जो विकास बघताय तुम्ही कशा पद्धतीचा विकास आहे बघा. इथं रस्ते, अनेक रस्ते इथं पाहताय तुम्ही कशा प्रकारचे जे रस्ते आहेत ते. इथला हा जो विकास आहे तो विकास या जतकरांना पसंत आहे का. आणि विकासाच्या मुद्द्यावरती आता ही निवडणूक चाललेली आहे. इथं काही प्रवासीसुद्धा आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. नमस्कार, कुठे चाललाय तुम्ही. बिळूर. मला सांगा, हे खड्डे बघून तुम्हाला वाटते का जतचा विकास झालाय. काही विकास झाला नाही, काहीच नाही. काही झालं नाही. या खड्ड्याचा त्रास वगैरे होतो का नाही. भरपूर त्रास होतोय. काल 2 ॲक्सिडेंट झाले. कुठं. इथे येळजेर जवळ. बर. होय. पेशंट आहेत का व्यवस्थित. पेशंट काय 2 एक्सपायर झाले, 1 जखमी झाले. नमस्कार. नमस्कार. तुम्ही सुशिक्षित आहे, उच्च शिक्षित वाटताय की हा जो रस्ता बघितल्यानंतर तुम्हाला खरंच वाटतं का. काहीच केलं नाही हो, आमदारांनी काहीच केलं नाही. 5 वर्षात काहीच केलं नाही. हे बघा खड्डा बघा साहेब, इथे रस्त्याचा त्रास होतोय का. होतोय हो, जाताना त्रास होणार. कुठे चाललाय तुम्ही. पुढे बिळूरला चाललो आम्ही. बिळूरला. बिरुळ गावचा विकास झालाय का. कुठं हो, झाला नाही विकास. मग यंदा काय ठरवलंय तुम्ही जतकरांनी. आम्ही तर अपक्ष उमेदवाराला मारणार बघा टेबलला. टेबल. बर. हो नमस्कार. माझं मतदान इथं नाही. बरं, आणखी तुम्हाला काय वाटतं की जतमध्ये काय समस्या आहेत आणि त्या समस्या मार्गी निघाल्या पाहिजेत, ते कोण करू शकतं. रस्त्याची समस्या आहे, पाण्याची समस्या आहे. बर. होय. आणि शिक्षणाचं आहे. बर. होय. शिक्षणाचं आहे. होय. मग इथं या मतदारसंघामध्ये काय शिक्षण व्यवस्थेसाठी काय प्रयत्न केलेत का आमदारांनी. आमदारने काही केलं नाही. काहीच केलं नाही. काही केलं नाही. आमदारने 5 वर्षात काही केलं नाही. काहीच केलं नाही. काय म्हणजे इथं विकास करण्यासाठी आमदारांनी काहीच केलं नाही 5 वर्षात. बरं. मामा, तुम्ही अनेक निवडणुका बघितल्यात, ही निवडणूक कोणत्या मुद्द्यावर होईल. आता विकास बघून होणार आहे. ही विकास दिसतोय का. ही विकास झाला. ही काय विकास झाला कोण करेल वाटते विकास तुम्हाला. आता गोपीचंद पडळकर आलं तर काय तर होणार. करतील. हा करतील, 100% करतील. बर. वाटते तुम्हाला विश्वास आहे त्याचं धडाडी नेता आहे. तुमचा विश्वास आहे त्यांच्या. विश्वास आहे, धडाडी नेता आहेत. सावंतांनी लय काम केले म्हणतात की. कुठं काय केलं नाही. काहीच केलं नाही. काय केलं नाही. भाजप आणि शिंदे सरकारने विकास केलेलं काम आहे. निधी सगळं भाजप सरकारने दिलेलं काम आहे. काँग्रेस सरकारच्या काळात तर काय झालं नाही, आता पण काय हे तर आमच्या आमदारांना काय झालं नाही. ओन्ली भाजप सरकारमुळे विकास झाला आहे. पाण्याचा बनाव, आम्हाला केनॉलचं पाणी 2000 कोटी मंजूर संजय काकाने केलं आहे, बीजेपी सरकारने केलं आहे. बीजेपी सरकार संजय काकानं पाण्याचा प्रश्न 66 गावाचा मार्गला. आपल्या गावात संजय काकामुळे पाणी आलं आहे, परंतु आम्ही भाजप सरकारलाच मतदान करणार, भाजप सरकारमुळं. मंडळी, आपण या रस्त्याचा जो म्हणजे रस्त्याची जी अवस्था आहे हे दाखवत असताना इथं जे प्रवासी आहेत, इथले स्थानिक जतकर आहेत ते सुद्धा थांबलेले आहेत. तुम्ही सुशिक्षित आहे. या मतदारसंघामध्ये आता निवडणूक आल्या, या मतदारसंघात काही विकास झाला आहे का. इथल्या आमदारांनी काय विकास केला आहे का. काय सुद्धा विकास झाला नाही. काय सुद्धा. नुसता बोर्ड लावायचा आणि नारळ फोडायचं एवढं काम झालं इथं. बोर्ड लावून बोर्ड लावायचं आणि नारळ फोडायचे, उदघाटन करायचे. लय विकास केलाय म्हणतात की. काय सुद्धा विकास नाही. निष्क्रिय आमदार आहे ते. निष्क्रिय आमदार आहे. काय होईल वाटते तुम्हाला, कोण या मतदारसंघामध्ये विकास करेल. गोपीचंद पडळकरशिवाय पर्यायच नाही ह्या मतदारसंघाला. गोपीचंद पडळकर. बर. तुमचा एवढा विश्वास काय त्यांच्यावर. विश्वास म्हणजे विकास पुत्र जायचे होते, काम करणारा माणूस आहे. इथं आमदार नसताना 200 कोटीच्या वर निधी दिलाय त्याने. जर इथं आमदार झाल्यानंतर तर मग विकासाची गंगाच व्हायला नाही इथं. आणि तर मंडळी, इथली रस्त्याची अवस्था दाखवताना इथले जे स्थानिक आहेत ती लोक आपल्याला भेटले आहेत. रस्त्याची अवस्था जर तुम्ही बघतायच की इथं या लोकांचं म्हणणं आहे की इथला आमदार आहे तो विकास करण्यामध्ये निष्क्रिय ठरलेला आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा.
मानदेश प्राईम. सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.